दत्ताभाऊंचा आणि माझा संबंध हा केवळ राजकीय नव्हता, पारिवारिक होता. मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी सतत माझ्यावर कृपादृष्टी ठेवली. कधी राजकीय दृष्ट्या एकत्र कधी नसतानाही पण संबंधात कधी फरक पडला नाही. त्यांच्या पूर्ण परिवाराशी अतिशय घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा एकंदरीतच जनसामान्यांकरता उदार अंतःकरणाने सगळ्यांच्या मागे मदत करणारा असा लोकनेता होता. विशेषतः मंत्रिपद मिळालं किंवा खासदारकी मिळाली, यावेळी सर्व ठिकाणी सगळ्या गरीब माणसाचं कसं हित होईल याचा त्यांनी विचार केला. आईस्फ्रोट विकणारा एक सामान्य विद्यार्थी स्वतःच्या कर्तृत्वाने एवढं मोठं मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, शिक्षण संस्था, लाखो लोकांच्या जीवनात शिक्षणातून त्यांनी एक नवीन दिशा विदर्भामध्ये विशेषतः अनेक विद्यार्थ्यांना आज शिक्षणाचा इंजिनियर, डॉक्टरने संधी त्यांच्यामुळे मिळाली. व्यक्तिगतरित्या त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचं काम आधारस्तंभ होते, अध्यक्ष होते. सगळ्या काळात त्यांचा अतिशय माझा आमच्या सगळ्यांवरचाच आघात आहे, त्यांच्या परिवारावरही आघात आहे. आणि त्यांची उदारता, गरिबाबद्दलचा दृष्टिकोन, त्यांचा आपलेपणा आणि अतिशय सज्जन, सुसंस्कृत असं त्यांचं व्यक्तित्व महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री म्हणून, त्यानंतरच्या काळात खासदार म्हणून त्यांची कारकीर्द नक्कीच सगळ्यांच्या लक्षात राहील. हा सगळ्यांचा एक आधार गेलेला आहे असंच म्हटलं पाहिजे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या परिवारामध्ये हीच ईश्वरचरणी प्रार्थना.